व्यक्तीकडे चित्तशुद्धी असेल, कर्मशुद्धी असेल आणि वाणी शुद्धी नसेल महाराज, चित्तही चांगलं आहे आणि एखाद्याचं कर्म देखील चांगलं आहे, पण त्याची जर वाणी चांगली नसेल ना, त्याचं जर बोलणं चांगलं नसेल, तर त्या चित्तशुद्धीला आणि कर्मशुद्धीचा काहीच उपयोग नाही. एखाद्या व्यक्तीकडे वाणी शुद्ध असेल, चित्तही शुद्ध असेल, पण कर्म चांगले नसतील, त्या व्यक्तीचं जीवन परिपूर्ण नाही. अगदी त्याचप्रमाणे वाणी ही चांगली आणि कर्म ही चांगलं, पण चित्तात दुसरंच काहीतरी घेऊन फिरत असतो. या तीन शुद्ध्या फक्त संतांजवळ असतात महाराज. आणि या तीन शुद्ध्या संतांना मिळतात, आपल्याला मिळवाव्या लागतात. त्या तीन शुद्ध्या जर मिळवायच्या असेल तर त्याला एक रामबाण औषध आहे महाराज, ते म्हणजे त्या भगवंताचं नाम. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज, एवढी ताकद आहे. मी काल सांगितलं, राम हा शब्द एवढा सोपा आहे, त्याला तोंड वाकडं सुद्धा करावं लागत नाही म्हणायच्या वेळेला. एवढी ताकद आहे त्या राम नामामध्ये की अक्षरशः दगड सुद्धा पाण्यात टाकला की तो काय होतो, दगड सुद्धा तरतो महाराज. एवढी ताकद आहे त्या राम नामामध्ये. ज्या वेळेला कुंभकर्णाला रावण झोपेतून उठवतो ना युद्धासाठी, अनेक प्रयत्न केले, कुंभकर्ण झोपेतून उठला. कुंभकर्णाने रावणाला सांगितलं, अरे दादा, सीता तुझी व्हावी एवढीच तुझी इच्छा आहे ना, मग तू एक काम कर ना, तू तर मायावी विद्येने पारंगत आहे म्हणे, तुझ्याकडे मायावी विद्या आहे म्हणे, तू डायरेक्ट रामाचं रूप धारण करून सीतेसमोर जा ना. रावण म्हणतो, कुंभकर्णा, तुम्हाला वेडा समजलास का? अरे नुसतं राम नाव जरी मुखामध्ये घेतलं तरी समस्त स्त्रिया मला माता बहिणी समान दिसू लागतात, केवळ राम या नामाने. मग राम रूप जर धारण केलं तर काय होईल? त्या नामामध्ये ही ताकद आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, परमार्थ करायचा ना, परमार्थातून काहीतरी बदल होणं खूप अपेक्षित आहे महाराज. बस आजपासून आपण हाच बदल करायचा. जेही काम करत असेल ना, आपण जितकंही काम करत असेल, काही काम करत असेल, बस रामकृष्ण हरी म्हणून काम करत जा. त्या नामामध्ये, कलियुगामध्ये तर नामाला खूप महत्व आहे महाराज, खूप महत्व आहे. आणि बस परमार्थातून हाच बदल आपल्याला अपेक्षित आहे. नका समजून घेऊ कथेतला, बस एवढं वाक्य जरी समजलं ना, आपलं कथेचं चीज झालं महाराज. आणि ते नाम घेण्यासाठी विशेष काही प्रयत्न करावा लागत नाही, विशेष काही त्याला काही फीस भरावी लागत नाही, काहीच नाही ना महाराज, काहीच खर्च नाही ते नाम घेण्यासाठी. आणि मी त्या दिवशी सांगितलं, परमार्थ करून जर बदल होत नसेल ना, मग परमार्थ करून उपयोगच नाही. मी तर म्हणेल, आपला सप्ताह करून जर 10 लोकांनी माळी घातल्या ना, बस आपल्या सप्ताहाचं चीज झालं महाराज, चीज झालं आपल्या सप्ताहाचं. आणि प्रत्येक सप्त्यात आमच्या 10-20 माळकरी बनतातच. आतापर्यंत कदाचित ती देवाची लीला असेल, पण ज्याही ठिकाणी आम्ही सप्ताह केला ना, त्या ठिकाणी महिलांनी हरिपाठ सुरू केला, रोज हरिपाठ. ज्या ठिकाणी आमच्या आज नियोजन आहे सप्ताहाचे, रोज महिला मंदिरात एकत्र येतात. एखाद्या कॉलनीत जर मंदिर नसेल तर एखाद्याच्या घरी रोज एकत्र येतात, रोज हरिपाठ घेतात, रोज माऊलीचा रोज हरिपाठ घेतात. हाच आपला आउटपुट आहे ना महाराज, हाच बदल अपेक्षित आहे ना सप्ताह करून. म्हणून बदल होणं खूप गरजेचं आहे. म्हाडा कॉलनी, ज्योतिनगर, पोलीस कॉलनीमध्ये खूप पैसे झाले म्हणून सप्ताह नाही. आम्ही दुसरी, आमचे गुरुजी जिथेही कार्यक्रमाला जातात त्या ठिकाणी 24 महिला 24 पुरुष एकत्र करतात आणि प्रत्येक एकादशीला एका व्यक्तीच्या घरी 24 लोकांनी एकत्र यायचं आणि 1 तास ज्ञानेश्वरीचं,
एकनाथी भागवत असेल, श्रीमद भागवत असेल, 1 तास पारायण करायचं 15 दिवसातून एकदा, प्रत्येक एकादशीला. एका वर्षामध्ये 24 एकादशी येतात. 24 लोकांचा ग्रुप करायचा, 24 महिलांचा ग्रुप करायचा आणि प्रत्येक एकादशीला कोणीतरी एका व्यक्तीचं घर नेमायचं आणि त्या घरी 1 तास पारायण करायचं. दुसऱ्या एकादशीला दुसऱ्या व्यक्तीच्या घरी. परमार्थ करून बदल खूप अपेक्षित आहे. आणि तो बदल त्या 3 शुद्ध्या जर प्राप्त होत असेल तर त्या केवळ नामाने महाराज, त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. संत कबीर एकदा रस्त्याने जात होते आणि जनाबाईचं नाव खूप ऐकून होते महाराज, ते खूप ऐकून होते. आता जाता जाता रस्त्यामध्ये जनाबाई भेटली, जनाबाईचं गाव दिसलं आणि जनाबाई शेजारच्या महिलेसोबत भांडण करत होती. आता कबीरांना वाटलं की ज्या जनाबाईचं एवढं नाव प्रसिद्ध आहे, जिला भेटण्यासाठी आपण आतुर झालो होतो, ती जनाबाई काय करते, भांडणं करते. आणि भांडणं कशासाठी चालू आहे माहिती जनाबाईचे? जनाबाईचे भांडणं कशासाठी चालू आहे माहिती? गौऱ्यासाठी. देवाने सांगितलं जनाबाईला भेटून या, आणि जनाबाईला भेटायला आले तर काय, जनाबाई भांडणं करते केवळ गौऱ्यासाठी. संत कबीरदास महाराज निघाले महाराज तिथून, पण जनाबाईने आवाज दिला, महाराज माझे भांडणं मिटवा म्हणे. आता महाराज म्हटले एवढ्या दुरून आलो की म्हण आता भांडणं काय आहे ते तरी बघू. काय झालं म्हणे, माझ्या शेजारणीने माझ्या गौऱ्या चोरल्या म्हणे आणि तिच्या गौऱ्यामध्ये माझ्या गौऱ्या टाकून दिल्या म्हणे. मग आता तुमच्या गौऱ्या ओळखायच्या कशा, ओळखायच्या कशा तुमच्या गौऱ्या? त्यावेळेला जनाबाई सांगते, महाराज जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणेल ती गौरी माझी. कबीरदास महाराजांनी एक गौरी उचलली, कानाला लावली, आवाज नाही आला. दुसरी गौरी उचलली, कानाला लावली, आवाज नाही आला. तिसरी गौरी उचलली, कानाला लावली, श्री विठ्ठल श्री विठ्ठल आवाज आला महाराज गौरीतून. काय अधिकार होता जनाबाईचा, काय अधिकार होता? शोकांतिका ही आहे, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. शोकांतिका ही आहे की जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, पण आपलं तोंड जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, पण आपलं तोंड काही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. काल आपण कोणकोणत्या कथा श्रवण केल्या? काल आपण कुठल्या कथा श्रवण केल्या? आज पण उपवास आहे. तुम्ही सप्ताहाचा उपवास पकडलेला आहे का 7 दिवसाचा? काल कुठल्या कथा श्रवण केल्या आपण? जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मी पण सुरू करत नाही. असंच बसून राहू आपण. छान वाटू लागला असंच बसायला नसतं. कुठल्या कथा श्रवण केल्या काल आपण? बोला बोला. कर ना. बर, अजून? अच्छा, सतीचरित्र. सतीचरित्र एक श्रवण केला आपण. काल आपण परीक्षित राजाचा जन्म केला. त्यानंतर परीक्षित राजा ज्या वेळेला पृथ्वी भ्रमण करतात, परीक्षित राजाला एक आगळं वेगळं दृश्य बघितलं. कली प्रसंग काल आपण बघितला. परीक्षित राजाला शाप मिळाला काल. शुकदेव महाराज परीक्षित राजाला हे भागवत अमृत प्रदान करीत आहेत. त्यानंतर आपण काल सतीचरित्र बघितलं. सतीचरित्रानंतर आज जे चरित्र घ्यायचंय आपल्याला ते म्हणजे ध्रुव चरित्र. आज आपण ध्रुव चरित्रापासून सुरुवात करणार आहे.
मनु आणि शत्रुपाचे 2 पुत्र आहेत, 3 कन्या आणि 2 पुत्र. 3 कन्या कोणत्या होत्या? आकुती, देवहूती आणि प्रसूती. आणि 2 पुत्र होते, प्रियवत आणि उत्तानपाद. आता उत्तानपाद राजा जो आहे त्याला 2 पत्न्या होत्या महाराज. पहिल्या पत्नीचं नाव होतं सुनीती. ज्या वेळेला दुसरी पत्नी घरात आणतो उत्तानपाद राजा, त्यावेळेला परिचय करून देतात ज्येष्ठ पत्नीचे. दुसरी पत्नी जी आहे तिचं नाव आहे सुरुची, आणि सुनीतीशी ओळख करून देत आहे, ही माझी ज्येष्ठ पत्नी सुनीती. त्याच वेळेला सुरुची म्हणते, एकतर ही घरात राहील, नाहीतर मी घरात राहील. सुनीती म्हणजे जिची नीती चांगली ती सुनीती, आणि सुरुची म्हणजे आवडेल तसं वागणारी, आवडेल तसं खाणारी, आवडेल तसं करणारी. तिचं नाव सुरुची. आता सुनीतीला गावाच्या बाहेर घर बांधून दिलंय आणि सुरुची राजमहालामध्ये महाराज. दोघींनाही एक एक पुत्र आहे. सुनीतीच्या पुत्राचं नाव आहे ध्रुव आणि सुरुचीच्या पुत्राचं नाव आहे उत्तम. एकदा सुनीतीने आपल्या मुलाला ध्रुवाला ध्रुवाने आपल्या आईला प्रश्न विचारला, आई माझे बाबा कोण आहेत ग? त्यावेळेला सुनीतीने सांगितले, बाळ ध्रुवा, तुझे बाबा नाही का या नगरीचे जे राजे आहेत ना, ते राजे तुझे बाबा आहेत. पण ते एवढे चांगले आहेत, एवढे चांगले आहेत, ते आपल्याला सगळं खायलाही तेच देतात, वस्त्रही तेच पुरवतात, ते आपल्यावरती खूप प्रेम करतात. सुनीती होती महाराज ती. एकदा खेळत असताना, खेळता खेळता ध्रुव राजवाड्यात जातो. उत्तम आणि ध्रुव दोघेही सोबत खेळत होते. आता उत्तानपाद राजाने ध्रुवाला आवाज दिला आणि आपल्या मांडीवर बसवलं. बाळ ध्रुवा, तुमच्या आई माझ्याविषयी काय म्हणतात? काय प्रश्न विचारला? तुमच्या आई माझ्याविषयी काय म्हणतात? हा प्रश्न आहे ना महाराज, आपल्यालाही खूप प्रश्न पडतो. तो माझ्याविषयी काय म्हणतो? ती माझ्याविषयी काय म्हणते? उत्तानपाद राजाने प्रश्न विचारला, तुमच्या आई माझ्याविषयी काय म्हणतात? त्यावेळेला ध्रुवाने सांगितलं, बाबा, आई सांगतात की बाबा खूप चांगले आहेत, आपल्याला वस्त्र देतात, आपल्याला खाण्यापिण्यासाठी सर्व वस्तू देतात आणि आपल्यावरती खूप प्रेम करतात बाबा. उत्तानपाद राजाच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. तितक्यात सुरुची आली. सुरुचीने बघितलं की आपल्या सवतीचा मुलगा आपल्या पतिदेवांच्या मांडीवर बसलेला आहे. राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज. जसं घेतलं ध्रुवाला तसंच खाली लोटून दिलं. ध्रुवा, या मांडीवर जर तुला बसायचं असेल ना, तू वनात जा, तपश्चर्या कर, देवाची प्राप्ती कर आणि देवाला माग की माझ्या पोटी जन्म घे. राग आला महाराज ध्रुवाला, रडायला लागला आणि रडत 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 आई जवळ गेला. आई, त्या आईने माझा खूप अपमान केलाय ग माझ्या मित्रांमध्ये. काय म्हटली बाळ ती आई? त्या आईनं सांगितलं, जर बाबाच्या मांडीवर जर बसायचं असेल तर वनात जा, ईश्वर प्राप्ती कर आणि देवाला माग की माझ्या पोटी जन्म घे. पण ती सुनीती होती महाराज, तुम्ही आम्ही नव्हते, सुनीती होती. सुनीतीने सांगितलं, बाळ, ती आई माझ्यापेक्षाही किती चांगली, तिनं किती चांगला मार्ग तुला सांगितला, साक्षात ईश्वर प्राप्तीचा मार्ग तिने तुला सांगितला. कलियुगातली जर सुनीती असती, ती म्हटली असती, बाळ तू टेन्शन नको घेऊ, आपण एखादा चांगल्यातला चांगला वकील बघू, कोर्टात केस दाखल करू, प्रॉपर्टीही घेऊ आणि महिन्याच्या महिन्याला पगार सुद्धा घेऊ. पण ती सुनीती होती महाराज.
बाळ, तू अशी जागा मिळव का ज्या ठिकाणाहून तुला कोणीच उठवू शकणार नाही. आणि मी रोज सांगत असतो, मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार केले ना महाराज, मुलं आईला आई म्हणतात आणि बाबाला बाबा म्हणतात. योग्य वेळी योग्य संस्कार करायला पाहिजे महाराज. भगतसिंगाला ज्या वेळेला फाशी होते ना, ज्या वेळेला बसा, आता बसा, नंतर आता पावती बुक संध्याकाळी घ्या. ज्या वेळेला भगतसिंगांना फाशी होते ना महाराज, फाशी, त्यावेळेला आई भगतसिंगांना भेटण्यासाठी जातात. आता ज्या वेळेला भगतसिंगांना भेटण्यासाठी जातात ना, आई रडू लागल्यात. का रडू लागल्यात? का रडत असेल बरं आई? भगतसिंगांना ज्या वेळेला फाशीची शिक्षा जाहीर होते महाराज, भगतसिंगाची आई भगतसिंगांना भेटण्यासाठी जातात. आई रडू लागल्यात. भगतसिंगजी म्हणतात, आई साहेब तुम्ही का रडताय? तुमचा मुलगा तर देशासाठी शहीद होत आहे. त्या आईने एवढं गोड उत्तर दिलं महाराज. त्या आईने सांगितलं, अरे भगत, मी यासाठी नाही रडते की तुला फाशी होते, मी यासाठी रडते, माझी कोक किती अभागी आहे की या कोकने फक्त एकाच भगताला जन्म दिला. असे 100 भगत जन्मले असते ना, मातृभूमीसाठी केव्हाच देऊन टाकले असते, केव्हाच देऊन टाकले असते. हे संस्कार असते महाराज. म्हणून मुलांना योग्य वेळी योग्य संस्कार दिले गेले पाहिजे. आज आपण या धर्ममंडपात सुरक्षित बसलोय ना, ते केवळ सीमेवरती जे जवान आहेत ना, जे आपलं रक्षण करतायत, आज त्यांच्यामुळे आज आपण या धर्ममंडपामध्ये सुरक्षित बसलोय. त्या जवानांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत महाराज. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी लढाई करत असतात. आपण सर्व सण उत्सव सर्व साजरे करतो महाराज, पण त्यांच्यासाठी सण उत्सव हा काहीच नसतो महाराज, काहीच नसतो. आपला पती जर बाहेर गेला आणि आपल्याला फोन आला की आपल्याला आनंद होतो महाराज. पण जवानाची जी पत्नी असते ना महाराज, तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की सीमेवरून फोन येऊ नये. सीमेवरून काय येऊ नये? फोन येऊ नये. किती रिस्क असते महाराज, देशासाठी शहीद होतात. काल काय सुंदर गीत गायलं महाराजांनी. ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आपल्याला वेळ कमी, कथा भरपूर शिल्लक आहे. बाळ ध्रुव
निघाले महाराज वनाच्या रस्त्याने. आईला विचारलं, आई देव कुठे असतो का? आईने सांगितलं, बाळ देवाची जर प्राप्ती करायची असेल तर तुला वनात जावं लागेल. 5 वर्षाचे ध्रुव बाळ निघाले महाराज वनाच्या दिशेने. कशासाठी? देवाची प्राप्ती करण्यासाठी. पण मी नेहमी सांगत असतो, माणसाने निवडलेला माणसाचा जर रस्ता योग्य असेल, माणसाची दिशा जर योग्य असेल, त्या रस्त्यावरती माणसाला लोक सुद्धा चांगलेच भेटतात. पंढरपूरला जर आपण गेलो तर आपल्याला सगळे जय हरी म्हणणारेच भेटतील, पिणारे खाणारे भेटणार नाही महाराज. आपण जर ढाब्याच्या रस्त्याने गेलो, आपल्याला जय हरी म्हणणारे कुणीच भेटणार नाही, कुणीच भेटणार नाही. बाळ ध्रुवाचा रस्ता योग्य होता. त्या रस्त्यामध्ये बाळ ध्रुवाला एक संत भेटतात. आता ते संत कोण होते हे आपल्याला सुदाम महाराज सांगतील. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बद्री नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण ध्रुवबाळ निघतात, नारदजी भेटतात. आता नारदजींनी काय केलं महाराज? भीती दाखवण्याचा प्रयत्न केला ध्रुव बाळाला. ज्या वेळेला आपण परमार्थाचा मार्ग स्वीकारतो ना, त्यावेळेला अनेको विघ्न येतात. सप्ताह जर करायचा ठरला की सहजरित्या होतो का? नाही महाराज, एवढे विघ्न येतात. सप्ताहाला तर खूप विघ्न येतात. पण सगळ्या विघ्नांना पार करून आपल्याला सप्ताह करायचा असतो. आता नारदजी ईश्वर प्राप्तीसाठी निघाले. ध्रुवबाळ ईश्वर प्राप्तीसाठी निघाले. नारदजी भेटतात. नारदजींनी भीती दाखवली. बाळ ध्रुवा, तू वनात चाललाय हे खरायस,
पण त्या ठिकाणी हिंस्र प्राणी आहेत, वाघ आहे, सिंह आहे, तुला ते खाऊन टाकतील. भीती दाखवली भरपूर. पण बाळ ध्रुवाचा निर्णय हा ठाम होता महाराज. नारदाने बाळ ध्रुवाचा भाव ओळखला. हा मुलगा ऐकणाऱ्यातला नाही, हा ईश्वर प्राप्ती केल्याशिवाय वापस येणार नाही. नारदजींनी एक मंत्र दिला, हा मंत्र घे आणि या मंत्राचा जप कर. तो मंत्र होता महाराज, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिला. ध्रुव बाळ वनामध्ये जातात. पहिल्या महिन्यामध्ये 3 टप्पे करतात. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसातून एकदा एक बोर आणि एक कौट खात होते महाराज. ध्रुवाने आपला उपवास केला. 3 दिवसातून एकदा एक बोर आणि एक कौट खात होते. दुसऱ्या महिन्यामध्ये ध्रुव बाळ 6 दिवसातून एकदा झाडाचा पाला खात होते. आपला उपवास नव्हता महाराज तो. आपला तर उपवासाच्या दिवशी एवढी मजा असते आपली. उपवास म्हणजे आपल्यासाठी बेस्ट डे असतो, बेस्ट डे. मज्जाच मज्जा खायची, खायसाठीच उपवास पकडतो आपण. पण काल आपण उपवासाचा अर्थ ओळखून घेतला की उप म्हणजे देव आणि वास म्हणजे सानिध्य. देवाच्या सानिध्यात राहून देवाचं नामस्मरण करणं, त्याला उपवास म्हणायचं. ध्रुव बाळाने एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली. दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त एकदा 6 दिवसातून एकदा झाडाचा पाला खात होते महाराज. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून फक्त एकदा पाणी पित होते. चौथ्या महिन्यामध्ये तर ध्रुव बाळाने कमालच केली. 12 दिवसातून फक्त एकदा श्वास घेत होते. 12 दिवसातून फक्त एकदा श्वास घेत होते. आणि 5व्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने तर श्वासच बंद करून टाकला. ज्या वेळेला ध्रुव बाळाने आपला श्वास बंद केला, सगळ्या सृष्टीचा श्वास रोखला गेला. सगळे देवदेवता भगवान नारायणाकडे धाव घेतले आणि विनंती करू लागले, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. विनंती केली देवतांनी भगवान नारायणाची. त्यावेळेला खूप तपश्चर्या केल्यानंतर साक्षात भगवान नारायण प्रसन्न होतात. ध्रुव बाळ नमस्कार करतात देवाला. ध्रुव बाळ